तालुक्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालं। या झालेल्या पावसामुळे मका कपाशी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला मका पीक पाण्यामुळे पूर्णतः सडून गेलं असून शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। याच परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी। धुळे शहरासह तालुक्यामध्ये रात्री मुसळधार झालेल्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण धुळे तालुक्यातील आर्णी शिवारामध्ये आलेलो। या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मका पीक लावलं होतं आणि रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी मका पीक पूर्णपणे पाण्यात भिजलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं जे हातातोंडाशी येणारं घास तो पूर्ण हिरावून गेलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आधी शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता आणि त्यात आता हे आसमानी संकट हे शेतकऱ्यांवर आलेलं आहे। आपण या ठिकाणी काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल दादा, काय नुकसान झालेलं आहे? दादा, आमचं खरीपचं प्रमुख पीक म्हणजे मका पीक आहे। तर आता 2 दिवसापूर्वीच मका मोडला आणि काही 5-6 दिवसापूर्वी पाऊस गेला असं मेसेज आल्यामुळे आम्ही मका मोडणी केली, पण ते अंदाजी चुकला आणि निसर्गाने आमच्यावर एकदम बितवली। तर परिस्थिती बघताय तुम्ही, संपूर्ण मकाचं नुकसान झालेलं आहे। आणि हे आमचं खरीपचं पीक होतं आणि रब्बीचं पीक म्हटलं तर कांदा पीक, तर कांदा पिकाचं चाळीस बसून गेलेलं आहे। म्हणजे हेही पीक नाही आणि तेही पीक नाही, आमच्यावर आत्महत्या करण्याचा प्रसंग आलेला आहे। तर याची मात्र शासनाने काळजी घ्यायला पाहिजे, कुठेतरी पंचनामा वगैरे करून आम्हाला काहीतरी भरपाई देण्याची कोशिश करायला पाहिजे, किंवा शेतकऱ्यांचा कुठेतरी विचार झाला पाहिजे। या सगळ्या गोष्टी अत्यंत सत्य आणि सत्य आहेत की त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारने ऐकाव्यात आणि या ठिकाणी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, हीच मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे। तुषार परदेशी, जय